नमस्कार मंडळी, आज आम्ही आलो आहोत भिवंडी येथील खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी. आम्ही प्रत्येक एकादशीला खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी येतो. पण आजच्या एकादशीला आम्ही एकटेच आलो नव्हतो. आजच्या एकादशीला आमचा पूर्ण ग्रुप म्हणजे आमच्या सोसायटीमधील आमचा 7-8 फॅमिलींचा ग्रुप आहे. त्यापैकी आमच्या 4-5 फॅमिल्या मिळून आम्ही खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी आलो होतो. आम्ही प्रत्येक एकादशीला खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी सकाळी सकाळीच येत होतो. पण आमचा पूर्ण ग्रुप खाटूश्याम बाबाच्या दर्शनाला येणार होता, म्हणून आम्ही दुपारी 3:30 वाजता आम्ही खाटूश्याम बाबाच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. आज खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी खूपच लांबपर्यंत दर्शनाची लाईन लागलेली होती. आम्ही सर्वजण दर्शनाच्या लाईनीमध्ये उभे राहिलो होतो. आम्ही प्रत्येक एकादशीला खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी येतो. पण आज आमच्यासोबत आमचा जो ग्रुप आहे तो पहिल्यांदाच खाटूश्याम बाबाच्या या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेला आहे. आमच्या ग्रुपवाल्यांनी फक्त ऐकलेलं होतं की भिवंडी येथे खूप छान असं खाटूश्याम बाबांचं मंदिर झालेलं आहे. त्यांचं सर्वांचं खूप दिवसापासून चालू होतं की आपण सर्वांनी मिळून सोबतच खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी जाऊया. आणि फायनली आज तो दिवस आलेला आहे आणि आज आमचा पूर्ण ग्रुप खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये आलेला आहे. दर महिन्याच्या एकादशीला खाटूश्याम बाबाच्या मंदिरामध्ये विशेष पूजा आणि भजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. म्हणून या मंदिरामध्ये एकादशीच्या दिवशी खूप गर्दी असते. आम्ही सर्वात आधी खाटूश्याम बाबाचे दर्शन घेतले आणि खाटूश्याम बाबाच्या मंदिराच्या बाजूला भगवान शिवचे देखील मंदिर आहे आणि एका बाजूला हनुमानजींचे देखील मंदिर आहे. आम्ही भगवान शिवचे आणि हनुमानजींचे देखील दर्शन घेतले. या मंदिरामध्ये खाटूश्याम बाबाचे दर्शन सर्व भक्तांना खूप आरामात घेता येते. खाटूश्याम बाबा हे भगवान श्रीकृष्णाचे कलियुगातील रूप मानले जातात, म्हणून त्यांच्या दर्शनाने मनाला शांतता आणि समाधान मिळते. आमच्या सोसायटी ग्रुपमधील सर्व मेंबरांना खाटूश्याम बाबाचे दर्शन खूपच छान झाले होते. आमची ही यात्रा खूपच आनंददायी आणि भक्तिमय अनुभव देणारी होती. सर्वांनी मिळून भजन, दर्शन आणि प्रसादाचा आनंद घेतला. खाटूश्याम बाबाचे दर्शन करून झाल्यानंतर आम्ही सर्व ग्रुप मिळून एक फोटो काढला आणि त्यानंतर आम्ही मंदिराचा परिसर फिरलो. जय श्री श्याम.